आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रियंका पोटे मॅम यांचे श्री दर्शन भारती विद्यालयात हार्दिक स्वागत. मॅम, तुमच्या नावाचा अर्थ सांगाल काय? माझं नाव प्रियंका आहे. तर प्रियंकाचा आपण सरळ सरळ अर्थ असा घेऊ की एखादी आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती किंवा आपल्याला खूप आवडणारी जवळची अशी व्यक्ती म्हणजे प्रियंका, प्रिय असा आपण अर्थ घेऊया. आपण कोणता विषय शिकवता? इंग्रजी. हा विषय शिकवताना कोणते अडचणी येतात? अडचणी तर भयंकर आहेत. तसं आपण खेडेगावातून जास्त बिलॉंग करणारे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गंभीर समस्या आहे. जोपर्यंत आपल्याला वाचन चांगल्या पद्धतीने करता येत नाही इंग्रजी या विषयाचं, तोपर्यंत त्यातला कन्सेप्ट समजून घेणं अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे वाचनावर पहिले जोर देणे आणि नंतर बाकी विषयाचा अभ्यास करणे. तर मला वाटते की असं कोणाला दोष नाही देता येणार की विद्यार्थी का बरं इंग्रजी या विषयामध्ये कच्चा राहिला. कदाचित शाळा स्वतः आणि घरचे इतके जबाबदार आहे की त्याची प्रॅक्टिस नाही होऊ शकली विशिष्ट पद्धतीने. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये जास्त समस्या निर्माण होते. मॅडम, आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे? माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे एक मुलगी म्हटल्यानंतर जनरली आपल्याला घरी असं सांगितलं जाते की तू स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तुला कोणाकडे भीक मागायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे निश्चितच त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यानंतर मी 12वीमध्ये छानशे 87% घेऊन पास झाले. तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. मी 2008ची विद्यार्थिनी आहे, 12वीची. त्या काळामध्ये व्हॅल्युएशन जबरदस्त व्हायचं, आत्ताच्या पद्धतीने नव्हतं होत. आणि नंतर मी नोकरीवर लागले तो आणि माझं लग्न श्रीकांत धनगर यांच्यासोबत झालं. हा सुद्धा माझ्या आयुष्यातला खूप नोकरीपेक्षाही मी म्हणेन की असं का बरं म्हणत आहे की नोकरीपेक्षाही आनंदाचा क्षण. मी बऱ्याच अशा महिला बघितलेल्या आहेत की ज्या नोकरी करत आहे, पैसे कमवत आहे, तरीही मानसिक समाधान नाही आयुष्यामध्ये. तर आपला जोडीदार सुद्धा त्या पद्धतीचा असावा. भलेही पैसे कमी कमवले किंवा जास्त कमवले तरी चालते, परंतु आपल्याला समाधान देणारा किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करणारा जोडीदार आपल्याला असायला पाहिजे. नाहीतर पैसा सुद्धा कुठेही काम देत नाही. त्याच्यामुळे या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आनंद देणाऱ्या आहेत. मॅडम, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे असे आपल्याला वाटते का? कारण शिक्षण हा घटक असा आहे की तो कुठल्याही एका घटकापुरता मर्यादित नाही. आणि आपल्याला जिथे कुठे विकास साधायचा असेल तिथे शिक्षणाच्या मदतीने आपण विकास साधू शकतो. समजा जो भाग आता जसं आपण आतापर्यंत उदाहरण घेतलं की पारधी समाज, कोळाम समाज आहे, बरेच आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही असं करू नका, तसं करू नका, परंतु त्यांची जी देवावरची श्रद्धा आहे किंवा त्यांचे जे मापदंड ठरलेले आहे ते लोक आपल्याला उभेही करत नाही तिथे. मग त्यांच्यापर्यंत पोहोचायसाठी ते जेव्हा स्वतः सुशिक्षित होतील तेव्हा ते त्यांच्या समाजाला सांगू शकतील की यामधून बाहेर पडायचा हा मार्ग आहे शिक्षण. ते आपल्याला नाही उभं करत. आता आपल्याला एक उदाहरण घेता येईल. कोरोना काळामध्ये कोरोनाची लस घ्यायची होती. माझ्या दरेगावमध्ये सुद्धा 4 कोड आहे. तर त्या लोकांनी एकाही मेडिकल फॅकल्टीतल्या लोकांना पायही ठेवू दिला नव्हता कोडामध्ये. आम्हाला तुमची वॅक्सिन नको आहे. आपण जर म्हणायचो की आपल्याकडे कामाला असलेले जे कोळाम समाजाचे लोक आहेत की नाही वॅक्सिन घ्या, प्रोटेक्शनसाठी आहे, ते तुमच्यासारख्यांना वाचवण्यासाठी आहे, आम्हाला मारण्यासाठीच आहे म्हणायचे. मग त्याच्यासाठी त्यांचा समाज सुशिक्षित झाला पाहिजे. प्रत्येक घटकापर्यंत कुठेही विकास साधायचा असेल आपल्याला तर शिक्षण ही माणसाची पहिली पायरी आहे, जी अवगत केल्यानंतरच आपण समोरचा विकास आपल्या डोळ्याने बघू शकतो. मॅडम, शिक्षण व्यवस्थेत बदल व्हायला पाहिजे असे आपल्याला वाटते का? शिक्षण व्यवस्थेत बदल व्हायला पाहिजे काही असं म्हणूही शकतो किंवा शिक्षण व्यवस्था जी आताच्या पद्धतीची सुरू आहे तीही योग्य आहे. परंतु जी आपली प्रचलित शिक्षण पद्धती आहे ती पोपटपंची आणि रटाळवाणी आहे. त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हपणा आला पाहिजे, सृजनशीलता आली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नवीन दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. फक्त एखादा प्रश्न वाचणे आणि तो रट्टा मारून पाठ करणे इतक्यापर्यंत आपली बुद्धिमत्ता सीमित न राहता ते त्याच्यातले खाचगळते शोधण्याची आणि काहीतरी नवनिर्मिती करण्याची प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजत सृजनशीलता निर्माण झाली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून शिक्षण व्हावं, या दृष्टिकोनातूनच सरकारचे शिक्षण पद्धती बदलवण्याचे मानस साधा आपल्याला माहितीच आहे. सुरू आहेत प्रयत्न. मॅडम, आपण शिक्षक म्हणून कोणत्या वर्षीपासून प्रारंभ केला?
मी 2017 पासून शिक्षिका म्हणून